आपलं मानवी जीवन जे आहे ते आपण प्रामुख्याने मनोमय रीतीने जगत असल्यामुळे आपल्याला सर्व गोष्टी मनाच्या भाषेमध्ये मांडायची एक प्रकारे सवय लागलेली असते आणि त्यामुळे मन आणि प्राण याच्यामध्ये सहसा सरमिसळ होते. या दोन्हीमध्ये नेमकं अंतर काय, या दोन्हीमध्ये नेमका भेद काय आहे हे आपल्याला सहसा माहिती नसतं. मग आपल्या लक्षात येईल की बरेचदा आपण ज्याला मन असं म्हणतो ते मन नसून प्राण आहे. व्हायटॅलिटी मीन्स लाईफ फोर्स. व्हेरेवर देअर इज लाईफ इन प्लांट or animal or man, there is life force. Without the vital, there can be no life in matter and no living action. Vitality म्हणजे ज्याला आपण प्राण असं म्हणतो, तो प्राण म्हणजे जीवन शक्ती आहे. आपल्याला माहिती आहे प्राणाचं महत्त्व किती आहे. श्री अरविंद म्हणतात की जिथे जिथे जीवन आहे, मग ते वनस्पतींमध्ये असो, प्राण्यांमध्ये असो किंवा मनुष्यामध्ये असो, जिथे जिथे जीवन म्हणून आहे तिथे तिथे ही प्राणशक्ती आहे. जीवन आहे म्हणजे नेमकं काय आहे, तर जन्म आहे, वाढ आहे, विकास आहे, प्रगल्भता येणं आहे, नंतर जरा मरण या सगळ्या गोष्टी जिथे आहेत म्हणजे विकसन आहे आणि मग एका टप्प्यानंतर घट होणं, क्षय होणं आणि नंतर ते नामशेष होणं, विलीन होऊन जाणं. या सगळ्या गोष्टी ज्याला लागू पडतात त्याला आपण जीवन असं म्हणतो. आणि हे जीवन जिथे जिथे आहे तिथे तिथे लक्षात घ्यायची गोष्ट अशी की तिथे प्राणशक्ती आहे. जसं उदाहरणार्थ की प्राण नसेल तर हे शरीर काय, तर ते निश्चेष्ट आहे. म्हणजे चलनवलन, कुठलीही हालचाल ते करू शकत नाही, त्याच्यामध्ये गतिमानता येऊ शकत नाही. हे प्राणशक्तीचं कार्य आहे.